नमस्कार मित्रांनो, आज आपलं तिसरं लेक्चर आहे आणि आपण मागच्या क्लासमध्ये काय काय पाहिलं होतं एकदा ओव्हरलुक करू आपण. तर मागच्या क्लासमध्ये आपण सगळ्यात अगोदर सर्क्युलर मोशन आणि रोटेशनल मोशन याचं आपण काय केलं होतं की रोटेशनल डायनामिक्समध्ये एक डिफरन्शिएट पाहिलं होतं. त्यानंतर आपण काय केलं की सर्क्युलर मोशन आणि रोटेशनल मोशन काय याच्याबद्दल डिटेलमध्ये पाहून त्याचे कंपॅरिझन केलं होतं. नंतर आपण पुढं गेल्यानंतर पाहिलं की सर्क्युलर मोशन म्हणजे काय आणि सर्क्युलर मोशनचे नंतर कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत हे लर्न केलं आपण. आणि आफ्टर दॅट वी हॅव टू लर्न द टू कन्सेप्ट दॅट इज व्हॉट युनिफॉर्म सर्क्युलर मोशन अँड नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. तर या दोनमध्ये आपण जे पाहिलं त्याच्या सगळं डिटेलमध्ये पाहिल्यानंतर त्याच्या पुढं आपण जाऊन त्या ठिकाणी सेंट्रिपिटल फोर्स काय आणि सेंट्रिफ्युगल फोर्स काय हे आपण लर्न केलं. आणि आफ्टर दॅट वी हॅव टू गो द टू टर्म्स when a vehicle traveling over a straight horizontal flat covered road. तर त्या ठिकाणी आपण ऑप्टिमम व्हेलॉसिटी त्या व्हेकलची किंवा त्या कारची फाइंड केली. आणि नंतर एक आपण वॉल ऑफ द डेथ म्हणजेच त्याला मूत का कुवा म्हणतो आपण, तर असं एक बीट पाहिलं होतं. तर हे आपण सगळे बीट्स मागच्या लेक्चरमध्ये पाहिलेले आहेत. जर कोणी हे बीट्स जर मागच्या लेक्चरचे मिस केले असतील तर या व्हिडिओच्या खाली मागच्या लेक्चरचे दोन्हीही लिंक्स या ठिकाणी अवेलेबल आहेत, तर त्याच्यावर क्लिक करून मी जे हे बीट्स मागं घेत. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण मागच्या लेक्चरमध्ये जे बीट्स पाहिले होते ते मी रिवाईज केलेले आहेत. त्यानंतर आपलं जे पुढचं बीट आहे पहा, व्हेकल ऑन अ बँक रोड. तर व्हेकल ऑन अ बँक रोडमध्ये आपण काय लर्न करणार आहे त्याच्या अगोदर मी हॉरिझॉन्टल रोडवरून ज्यावेळेस व्हेकल ट्रॅव्हल होती त्यावेळेस आपण काय काढलं होतं, त्याच्यावर कोणकोणते फोर्स ॲक्ट होते हे थोडं आपण एक मेमराईज केल्यानंतर आपल्याला असं आढळून आलं त्या ठिकाणी की आपण त्या ठिकाणी कोणकोणते फोर्सेस कन्सिडर्ड केले ते. तर त्या ठिकाणी आपण वेट कन्सिडर्ड केलं होतं, त्याच्यानंतर एक फ्रिक्शनल फोर्स कन्सिडर्ड केला होता. आता या ठिकाणी आपण व्हेकल ही बँक रोडहून ट्रॅव्हल होत असताना बँक रोड म्हणजे नेमकं काय, तर बँक रोड म्हणजे काय पहा की ज्यावेळेस आपण रोडची इनर साईड आणि आउटर साईड पाहू म्हणजे काय, ज्यावेळेस वी हॅव टू राईज द आउटर एज ऑफ द रोड ॲज कम्पेअर्ड टू द इनर एज. म्हणजे काय करू शकतो आपण, जर रोडची जर आउटर एजला जर आपण उचललं कशाच्या कम्पेअरमध्ये, इनर एजच्या, तर अशा ठिकाणी आपण त्या रोडला बँक रोड म्हणतो. तर अशा प्रकारे बँक रोड आपण कुठं पाहतो, तर अशा प्रकारे बँक रोड हे आपण जसं एखाद्या हिली एरियावर जेव्हा किंवा हिल स्टेशनवर आपण ज्यावेळेस मूव्ह होऊ, एक खालून वर जाताना आपल्याला माहिती आहे की त्या ठिकाणी आपण स्पीड जर वाढवली तर त्या ठिकाणी काय होईल की गाडी ज्यावेळेस टर्न घेईल तर टर्न घेतल्यानंतर गाडी ही त्याच्या मॅक्सिमम स्पीडमुळं गाडी ही काय होऊ शकते, त्या हिलवरून खाली पडू शकते. तर अशा ठिकाणी आपण रोडला बँक करतो. म्हणजे काय करतो ॲक्च्युली, तर काय करतो आपण, रोड जी हिल आहे तर हिलच्या आउटर जे एज आहे त्या आउटर एजला आपण काय करतो, वर काय करतो, राईज करतो ॲज कम्पेअर्ड टू इनर एज. म्हणजे व्हेकल काय होती, अशी इन्क्लाइन पोझिशननं मूव्ह होत वर जाते. म्हणून या कारणास्तव त्या ठिकाणी कोणकोणते बेनिफिट्स होतात, म्हणजे ज्यावेळेस गाडी ही अशा प्रकारे इन्क्लाइन रोडवरून जर मूव्ह होत असेल तर त्या ठिकाणी कोणकोणते फोर्स ॲक्ट होतात, तर ते सर्व फोर्स आपण डिटेलमध्ये या ठिकाणी पाहणार आहेत. त्यानंतर सर्वात अगोदर आपण हे कुठं बँक रोड करतात हे सांगायचं झालं तर मी जसं आत्ताच सांगितलं, हिल स्टेशन्सवर आपण ज्यावेळेस मूव्ह होतो, व्हेकल जेव्हा ट्रॅव्हल करतो तर त्या ठिकाणी रोड बँक केल्या जातात. आणखी जर सांगायचं झालं असेल तर एखाद्या ठिकाणी आपण रेसिंग बाईक्स किंवा रेसिंग ज्या ठिकाणी आपण काय व्हेकलची करतो अशा ठिकाणीसुद्धा रोडला बँक केल्या जाते, कारण मॅक्सिमम व्हेलॉसिटीनं आपल्याला एखाद्या कर्वेचरहून टर्न घ्यायचा असतो. तर हा बँक रोड कशाप्रकारे आपल्याला हेल्प करतो अशा ठिकाणी, तर हे डिटेलमध्ये आपण वन बाय वन पाहणार आहेत. सगळ्यात अगोदर या बँकिंग ऑफ रोडमध्ये असा सध्या जे सांगितलं तुम्हाला की बँकिंग ऑफ रोड म्हणजे काय, की रोडची आउटर एज काय करणं, राईज करणं ॲज कम्पेअर्ड टू इनर एज. अशा ठिकाणी त्या रोडला आपण काय म्हणतो, बँक रोड. आणि त्या ठिकाणी जो अँगल मेड झाला म्हणजे काय, हॉरिझॉन्टल जो फ्लॅटसोबत जे आपण रोडला बँक केलं, जो अँगल मेड झाला तर त्या अँगलला आपण बँकिंग ऑफ अँगल म्हणतो, म्हणजे अँगल ऑफ बँकिंग असं आपण त्या ठिकाणी नाव दिलेले. तर आपण इन डिटेलमध्ये अँगल ऑफ बँकिंग म्हणजे काय, त्याच्यानंतर या ठिकाणी कोणकोणते फोर्स ॲक्ट होतात ज्यावेळेस आपण गाडी ही बँक रोडवर ट्रॅव्हल करतो, तर हे इन डिटेल आपण या ठिकाणी पाहू. चला तर पाहूया या ठिकाणी कोणकोणते फोर्स ॲक्ट होतात या व्हेकलवर ज्यावेळेस ही व्हेकल आपण बँक रोडवर त्या ठिकाणी रेस्ट केलेली. तर ज्यावेळेस व्हेकल आपण बँक रोडवर रेस्ट केली तर त्याच्यावर कोणकोणते फोर्सेस मधला जो सगळ्यात इम्पॉर्टंट फोर्स जो प्रत्येक बॉडीवर ॲक्ट आहे, ज्यावेळेस आपण सांगतो की अर्थवर कोणतीही बॉडी किंवा पार्टिकल असो त्या बॉडीवर एक जो फोर्स असतो दॅट इज व्हॉट, वेट.
ते ऑलवेज त्या बॉडी कोणत्याही बॉडीवर कोणत्या डायरेक्शनमध्ये ॲक्ट असतो, दॅट इज इन डाऊनवर्ड डायरेक्शन. ओके, म्हणजे त्या ठिकाणी आपण पहिला जो फोर्स सांगितला ते वेट ॲक्ट आहे कशावर, या व्हेकलवर, आणि ते ऑलवेज कोणत्या डायरेक्शनमध्ये असते, दॅट इज इन डाऊनवर्ड डायरेक्शन. नंतर आता आपण ज्यावेळेस हॉरिझॉन्टल फ्लॅट रोडवर कोणती ऑब्जेक्ट किंवा बॉडी ठेवल्यानंतर आपण सांगितले होते त्या बॉडीच्यावर एक ऑलवेज एक फोर्स ॲक्ट असतो, तो म्हणजे काय, सरफेसला असणारा परपेंडिक्युलर फोर्स, त्यालाच आपण कोणता फोर्स म्हणतो, दॅट इज वॉट, नॉर्मल रिॲक्शन. तर मग या ठिकाणी या व्हेकलवर परपेंडिक्युलर ॲक्ट होणारा जो फोर्स आहे तर दॅट इज वॉट, नॉर्मल रिॲक्शन. तर ती नॉर्मल रिॲक्शन आपण कोणत्या लेटरनं शो केली या ठिकाणी, दॅट इज डिनोटेड बाय लेटर कॅपिटल एन. आता या ठिकाणी जर सांगायचं झालं तर पहा की त्या नॉर्मल रिॲक्शनचे दोन कंपोनंट्स आपण शो केलेत फिगरमध्ये. तर कोणते शो केले पहा, एक व्हर्टिकल कंपोनंट आहे दॅट इज वॉट, एन कॉस थिटा, आणि एक हॉरिझॉन्टली डायरेक्टिंग टुवर्ड द सेंटर ऑफ दॅट कर्वेचर ऑफ रोड. कारण आता रोड हा बँक आहे, परंतु बँक रोड असल्यानंतर या रोडचा टोटल एक सर्कल जो आहे तर त्याच्या सेंटरच्या डायरेक्शनला ॲक्ट होणारा कोणता कंपोनंट आहे, एन साईन थिटा. आता एन साईन थिटा या ठिकाणी काय हेल्प करेल आपल्याला या व्हेकलवर, तर एन साईन थिटा आपल्याला ज्यावेळेस व्हेकल ही एक स्पीडनं मूव्ह होत असताना व्हेकलवर थ्रोन आउटवर्ड डायरेक्शनमध्ये जो लागणारा फोर्स आहे कोणता, सेंट्रिफ्युगल फोर्स, तर त्याला बॅलन्स कोण करेल, एन साईन थिटा. म्हणजे सेंट्रिफ्युगल फोर्सनं जर एखादी कार किंवा व्हेकल जर अवे जात असेल तर त्याला बॅलन्स करणारा नॉर्मल रिॲक्शनचा कोणता कंपोनंट आहे, एन साईन थिटा. तर अशा प्रकारे आपण कोणकोणते फोर्सेस सांगितले पहा, एक फोर्स सांगितला एम जी म्हणजे काय, वेट, दॅट इज डायरेक्टिंग डाऊनवर्ड. ओके, कसं, व्हर्टिकली डाऊनवर्ड. त्यानंतर कोणता फोर्स सांगितला आपण, नॉर्मल रिॲक्शन, कशाने डिनोट केला आपण, दॅट इज डिनोटेड बाय लेटर एन. आणि नॉर्मल रिॲक्शन ही ऑलवेज कोणत्याही बॉडीला परपेंडिक्युलरली टू द सरफेस असते. ओके, नंतर नॉर्मल रिॲक्शनचे दोन कंपोनंट दाखवले, एक व्हर्टिकली अपवर्ड दॅट इज वॉट, एन कॉस थिटा, आणि एक हॉरिझॉन्टली डायरेक्टिंग टुवर्ड द सेंटर दॅट इज वॉट, एन साईन थिटा. तर अशा प्रकारे आपण सगळे फोर्सेस काय केले या ठिकाणी व्हेकलवर शो केले. आता या ठिकाणी हे फोर्सेस ॲक्ट असताना कोणकोणते फोर्स आपल्याला या ठिकाणी हेल्प करतात, तर कशापासून, ज्यावेळेस गाडी ही एका स्पीडनं आपण काय करायलो की एखाद्या हिली एरियावर किंवा एखाद्या रेसिंग ट्रॅकवरून मूव्ह करायलो, तर त्यावेळेस आपण जे बँक रोड केला तर अशा ठिकाणी कोणकोणते फोर्स आपल्याला हेल्प करतात ज्यावेळेस आपण रोडला बँक करू. तर या ठिकाणी आपण हे सांगितलं कोणता, एन साईन थिटा, म्हणजे कोणाचा कंपोनंट आहे तो, नॉर्मल रिॲक्शनचा, तो सेंट्रिफ्युगल फोर्सपासून आपल्याला या ठिकाणी बॅलन्स करतो. त्याच्यानंतर वेट जे गाडीचं ऑलवेज इन डाऊनवर्ड डायरेक्शन आहे. त्यानंतर या ठिकाणी कोणकोणते फोर्सेस सांगायचे झाले आपल्याला, तर आणखी एक फोर्स असतो दॅट इज वॉट, द फ्रिक्शनल फोर्स, आपल्याला माहिती आहे. परंतु या ठिकाणी फ्रिक्शनल फोर्स आपल्याला बुकमध्ये काय केलं की अगोदर जे एक्सप्रेशन जे सांगितले तर त्या ठिकाणी काय कन्सिडर केलं आपण, कन्सिडरिंग अ स्मूथ रोड. म्हणजे हा जो रोड आहे सुरुवातीला आपल्याला स्मूथ रोड कन्सिडर करून काय करायचं आहे, अँगल ऑफ बँकिंग आणि सेफ स्पीड काढायची. त्यानंतर मग आपण पुढच्या एक्सप्रेशनमध्ये काय करणार आहेत की फ्रिक्शनला कन्सिडर करून त्या ठिकाणी आपण अँगल ऑफ बँकिंग आणि सेफ रोड फाईंड करणार, सेफ स्पीड फाईंड करणार आहेत. तर या ठिकाणी पहा, सगळ्यात अगोदर आपण आता जे फोर्सेस या व्हेकलवर सांगितले, कधी ज्यावेळेस आपण व्हेकलचा जो रोड आहे म्हणजे व्हेकल ज्यावेळेस रेस्ट केलेली आहे तो जो रोड बँक रोड जो आहे तो कसा कन्सिडर करायला आपण, स्मूथ. म्हणजे त्या ठिकाणी आपण फ्रिक्शन हे काय करतोय, इग्नोर करायलो. तर फ्रिक्शन नाही असं होत नाही, पण आपण काय करायलो त्या ठिकाणी निग्लेक्ट करायलो. तर निग्लेक्ट करून आपण या ठिकाणी काय करणार आहेत की एक ऑप्टिमम व्हेलॉसिटी आपल्याला या ठिकाणी फाईंड करायची. तर काय करू शकतो आपण या ठिकाणी पहा, तर आपण या फिगरवर जेवढे फोर्सेस ॲक्ट आहेत म्हणजे व्हेकलवर जे फोर्स ॲक्ट आहेत त्याला आपण काय करू, रिझॉल्व करू. तर रिझॉल्व करताना आपल्याला या ठिकाणी सांगता येते की हॉरिझॉन्टली डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर म्हणजे एन साईन थिटा, त्याच्यानंतर व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शन एन कॉस थिटा, आणि त्यानंतर व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन एम जी म्हणजे काय, वेट. तर आता आपण काय करू, दोन इक्वेशन्स बनवू. तर दोन इक्वेशनमध्ये पहिलं इक्वेशन काय, व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शनला जाणारा कंपोनंट कोण आहे, एनचा, दॅट इज वॉट, एन कॉस थिटा. तर त्याला बॅलन्स कोण करायला या ठिकाणी, इक्विलिब्रियम जर कंडिशन आपण कन्सिडर केली तर अपवर्ड फोर्स इज इक्वल्स टू डाऊनवर्ड फोर्स. तर त्याला बॅलन्स काय करायला, गाडीचं वेट एम जी, याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणू. ओके, त्यानंतर परत दुसरा जो आता तुम्हाला सांगितलं की यांचा एक कंपोनंट आहे दॅट इज डायरेक्टिंग टुवर्ड द सेंटर ऑफ कर्वेचर ऑफ
रोड, दॅट इज वॉट एन साईन थिटा. तर एन साईन थिटा कुठं चालला, सेंटरच्या डायरेक्शनमध्ये. म्हणजे आपण फोर्स जर सांगायचं झालं तर त्या ठिकाणी कोणाला बॅलन्स करतो तो त्या ठिकाणी सेंट्रिफ्युगल फोर्सला. पण ॲक्च्युली दोन्ही फॉर्म्युले जर पाहिले सेंट्रिपिटल आणि सेंट्रिफ्युगल, दोघांचं जर मॅग्निट्यूड सेमच आहे, परंतु त्या ठिकाणी आपण साईन काय करतो, निगेटिव्ह शो करत असतो फॉर द सेंट्रिपिटल. तर या ठिकाणी कोणता कॉम्पोनंट आहे, हॉरिझॉन्टली डायरेक्टिंग टुवर्ड द सेंटर, दॅट इज वॉट एन साईन थिटा. ओके, इज इक्वल्स टू विच फोर्स, सेंट्रिपिटल फोर्स mv² अपॉन r, दॅट इज इक्वेशन नंबर 2. असे दोन फोर्सेस आपले, असे व्हेकलवर ॲक्ट होणाऱ्या फोर्सेसवरून आपण काय केले, दोन इक्वेशन या ठिकाणी फाइंड आउट केली. आता हे फाइंड आउट केल्यानंतर आपल्याला ऑप्टिमम व्हेलॉसिटी किंवा सेफ व्हेलॉसिटी काढायची. कधी व्हेकल ही ज्यावेळेस बँक रोडून काय करते, ट्रॅव्हल करते. पण रोड कसा असला पाहिजे त्या ठिकाणी, कन्सिडरिंग स्मूथ रोड. तर काय करू आपण, इक्वेशन 2/1 आपण काय करू, इक्वेशन 2ला 1 या ठिकाणी भागू. काय होते पहा, एन साईन थिटा अपॉन एन कॉस थिटा इज इक्वल टू mv² अपॉन r अपॉन mg. तर या ठिकाणी काय होईल पहा, एन गेट कॅन्सल, एम गेट कॅन्सल. ओके, म्हणजे काय उरलं इकडं, therefore sin theta upon cos theta is equal to v² upon rg. ओके, पण आता आपल्याला सर्वांना माहिती आहे ट्रिग्नोमेट्रीवरून साइन थिटा अपॉन कॉस थिटा म्हणजे काय, टॅन थिटा. ओके, याला काय लिहू शकतो आपण, टॅन थिटा इज इक्वल्स टू वॉट, v² अपॉन rg. ओके, मग याच्यावरून आपल्याला जर सेफ स्पीड या ठिकाणी काढायची असेल तर काय होईल, v² इक्वल्स टू rgला तिकडे न्या, rg टॅन थिटा. मग याच्यावरून आपल्याला सेफ स्पीड v काय भेटेल, स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड, v इक्वल्स टू अंडर रूट ऑफ rg टॅन थिटा. म्हणजे ज्यावेळेस आपण या ठिकाणी बँक रोड कन्सिडर्ड करून, रोड कसा कन्सिडर्ड केला, स्मूथ रोड, त्या ठिकाणी आपण जर सेफ स्पीड जर काढली त्या ठिकाणी, तर सेफ स्पीड आपली आलेली काय या ठिकाणी, vs, एस फॉर द सेफ इज इक्वल टू अंडर रूट ऑफ rg टॅन थिटा. ओके, तर या ठिकाणी या कंडिशनसाठी आपली जी सेफ स्पीड आहे दॅट इज वॉट, vs इक्वल्स टू अंडर रूट ऑफ rg टॅन थिटा. आणि जर आपल्याला या ठिकाणी जर अँगल ऑफ बँकिंग काढायचं असेल तर पहा, आपण हे या ठिकाणी एक इक्वेशन आणले, टॅन थिटा इक्वल टू v² अपॉन rg. वाटलं तर आपण याला इक्वेशन ए म्हणू. ओके, म्हणून आपण इथून डायरेक्ट लिहू शकतो, फ्रॉम इक्वेशन ए काय आणलं होतं आपण, टॅन थिटा इज इक्वल टू v² अपॉन rg. मग याच्यावरून आपण थिटा इक्वल्स टू काय लिहू शकतो, टॅनला तिकडे नेलं म्हणजे काय होईल, टॅन इनवर्स v² अपॉन rg. म्हणजे या ठिकाणी जो थिटा आहे, थिटा म्हणजेच आपण या ठिकाणी काय म्हणतो, अँगल ऑफ बँकिंग. ओके, आणि अशा ठिकाणी आपण या दोन्ही कंडिशन्स फाइंड केलेल्या आहेत पहा, एक अँगल ऑफ बँकिंग आणि दुसरं सेफ स्पीड. कधी, ज्यावेळेस व्हेकल ही बँक रोडून ट्रॅव्हल व्हायली आणि त्यावेळेस रोड ज्यावेळेस कसा कन्सिडर्ड केला आपण, दॅट इज स्मूथ रोड, आणि नंतर काय केलं होतं, म्हणजेच आपण फ्रिक्शन काय केलं, इग्नोर केलं. ॲक्च्युली फ्रिक्शन नाही असं होत नाही. आणि त्यानंतर आता यापुढं आपण दोन कंडिशन ज्या आहेत, म्हणजे काय, ज्यावेळेस व्हेकल ट्रॅव्हल व्हायली बँक रोडवरून, आणि त्या ठिकाणी दोन कंडिशन्स म्हणजे काय, तर एक मिनिमम व्हेलॉसिटी कशा प्रकारे त्या ठिकाणी आणि मॅक्सिमम व्हेलॉसिटी कशा प्रकारे फाइंड करता येईल हे पाहायचं आपल्याला त्या ठिकाणी. आणि त्या कंडिशन्समध्ये आपण फ्रिक्शनला कन्सिडर्ड करणार आहेत, जसं या ठिकाणी फ्रिक्शनला आपण कन्सिडर्ड केलेलं नाही आहे. लक्ष द्या मित्रांनो, यानंतर आपण काय करणार आहेत की बाय कन्सिडरिंग द फ्रिक्शन, दोन कंडिशन्स आपल्याला बुकमध्ये दिलेले आहेत पहा. ज्यावेळेस बँक रोडून व्हेकल ट्रॅव्हल होईल तर ती एक लोअर स्पीडला ट्रॅव्हल होत असताना आपण त्या ठिकाणी कोणते फोर्सेस ॲक्ट होतात किंवा आपलं फायनल त्या ठिकाणी मिनिमम व्हेलॉसिटी काय येते. सेकंड कंडिशन सांगितली की अप्पर स्पीड, ज्या ठिकाणी आपण जर व्हेकल ही मॅक्सिमम स्पीडनं मूव्ह केल्यानंतर त्या ठिकाणी ऑप्टिमम स्पीडचा फॉर्म्युला काय येतो. तर या दोन्ही केसेस आपल्याला या ठिकाणी पाहायच्यात. तर सर्वप्रथम आपण याच्या अगोदरच्या एक्सप्रेशनमध्ये कोणकोणते फोर्स ॲक्ट होतात हे आपण पाहिलेले. त्याच्यामधले जे कॉमन फोर्स आपण मागच्या एक्सप्रेशनमध्ये जे सांगितले होते, तर त्याही ठिकाणी त्या व्हेकलवर कोणता फोर्स ॲक्ट होता डाऊनवर्ड, व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये, दॅट इज वेट mg. ओके,
त्यानंतर आपण त्याही एक्सप्रेशनमध्ये सांगितलं की सरफेसला व्हेकलच्या जो परपेंडिक्युलर फोर्स असतो, म्हणजे त्या ठिकाणी त्याला आपण नॉर्मल रिॲक्शन म्हणलं होतं, आणि तो नॉर्मल रिॲक्शन जो शो केला तर त्याला आपण दोन कंपोनंट रिझॉल्व केलेले आहेत. एक व्हर्टिकली अपवर्ड एन कॉस थिटा, हॉरिझॉन्टली डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर एन साइन थिटा. ओके, तर अशा प्रकारे आपण हे फोर्सेस सांगितले. त्यानंतर या ठिकाणी आपण कोणता फोर्स कन्सिडर्ड केला जे तुम्हाला सांगितले की बाय कन्सिडरिंग द फ्रिक्शनल फोर्स, दॅट इज वॉट स्टॅटिक फ्रिक्शन, दॅट इज FS आपण या ठिकाणी कन्सिडर्ड केले. तर आता या ठिकाणी आपण जी डायरेक्शन आहे कशाची, स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्सची, तर या ठिकाणी दोन्ही याच्यामध्ये कशा प्रकारे डायरेक्शन दिलेली हे आपण पाहणार आहे दोन्ही केसमध्ये. तर या ठिकाणी या दोन्ही केसमध्ये हे जे फोर्सेस आहेत कोणते, नॉर्मल रिॲक्शन आणि फ्रिक्शनल फोर्स, त्याच्यानंतर वेट, हे सगळे फोर्सेस काय आहेत या ठिकाणी कॉमन आहेत. फक्त या ठिकाणी जो स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स जो आहे तर याची जी डायरेक्शन आहे ती कशा प्रकारे चेंज होते आपण सांगणार आहेत. तर सगळ्यात अगोदर कोणत्या कंडिशनमध्ये याची डायरेक्शन, फ्रिक्शनल फोर्सची डायरेक्शन ही अपवर्ड डायरेक्शनमध्ये, आणि कोणत्या केसमध्ये ती डायरेक्शन डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये, किंवा त्याचे कंपोनंट कसे रिझॉल्व केले. तर या ठिकाणी आपण काही केसेस आहेत ते सांगितल्या पहा. तर सगळ्यात अगोदर जी केस सांगितली की ज्यावेळेस व्हेकली बँक रोडहून ट्रॅव्हल होईल, जर ट्रॅव्हल होत असताना त्याची लोअर स्पीड जी आता आपण सांगितलं त्याच्यावरून आपण मागच्या एक्सप्रेशनमध्ये जे फॉर्म्युला सांगितला होता, काय सेफ स्पीड V इक्वल्स टू, काय सांगितलं होतं आपण, सेफ स्पीड V इक्वल्स टू √RG tan θ. ओके, तर याच्यावरून आता आपण या केसमध्ये लोअर स्पीड म्हणजे काय म्हणालो, V1, म्हणजे V1 कन्सिडर्ड करायलो, म्हणजे तीच कोणती, मिनिमम म्हणल्यामुळं आपण या ठिकाणी काय घेतलं, मिनिमम साईन ऑफ दॅट फॉर्म्युला. क्लिअर. आता याच्यावरून आपण असं सांगितलं की जर स्पीड जर मिनिमम असेल, आता आपण या ठिकाणी जर स्पीड मिनिमम असेल तर या ठिकाणी जो ॲक्ट होणारा फोर्स, कोणता फोर्स आहे, हा सेंट्रिफ्युगल फोर्स. ओके, आता ॲटोमॅटिकली जर त्या व्हेकलची स्पीड कमी असेल तर त्या ठिकाणी त्या व्हेकलवर जो ॲक्ट असणारा जो फोर्स आहे कोणता, आउटवर्ड डायरेक्शनमध्ये, तर तो फोर्स म्हणजे या ठिकाणी मी शो केला पहा की तो फोर्स हा कसा असायला पाहिजे, एन साइन थिटाच्या कम्पेअरमध्ये कसा असायला पाहिजे, तर तो फोर्ससुद्धा लहान असायला पाहिजे. का, कारण जर हा फोर्स लहान असेल तर एन साइन थिटा या ठिकाणी ग्रेटर राहील. एन साइन थिटा ग्रेटर म्हणजे व्हेकल ही कोणत्या स्पीडनं चालवली, दॅट इज मिनिमम स्पीड. तर त्या ठिकाणी अशी जर केस असेल तर जे आपण डायरेक्शन ऑफ फ्रिक्शनल फोर्स जो सांगितला, स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स, तर याची जी डायरेक्शन आहे ती कुठं असती, अलॉंग द रोड व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शन. म्हणजे याच्यावरून आपण काय मिनिंग सांगू शकतो, ज्या डायरेक्शनमध्ये व्हेकल ही खाली सरकत जाईल. आता आपल्याला माहिती व्हेकल जर आपण इन्क्लिनेशनवर ठेवली तर या ठिकाणी व्हेकल काय होईल, खाली सरकत जाईल. कशामुळे, तिच्या वेटमुळं म्हणा किंवा तिचं जे ॲटोमॅटिक इन्क्लिनेशनमुळं म्हणा. तर ती जशी खाली सरकल तर तिचं फ्रिक्शन हे कोणत्या डायरेक्शन होते, अपवर्ड डायरेक्शनमध्ये. म्हणजे दोन पार्टमध्ये जे मोशन व्हायले, फॉर एक्झाम्पल आता हे एक हात आहे आणि याच्यावर मी दुसरा हात ठेवला, जर हे इन्क्लिनेशन हा हात याच्यावरून जर खाली जर जात असेल, म्हणजे हे जर खालच्या डायरेक्शन मी सरकत असेल तर याच्यावर जो फोर्स ॲक्ट होणार आहे फ्रिक्शनचा तो कोणत्या डायरेक्शन होईल, वरच्या डायरेक्शननं. म्हणजे जो या ठिकाणी ॲक्ट होणारा फोर्स कुठे, दॅट इज डायरेक्टिंग इन अपवर्ड डायरेक्शन. आणि ह्या कंडिशनमध्ये, लोअर स्पीड कंडिशनमध्ये आपण काय सांगितलं, फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन जो सांगितला आपण, तर तो ऑलवेज ग्रेटर दॅन का असतो, μs × n. आता μs काय या ठिकाणी आपण ऑलरेडी लर्न केलेले की μs म्हणजे काय, कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन, जे कशामध्ये, इन बिटवीन टायर, ओके, सरफेस ऑफ टायर आणि रोडचा सरफेस, या दोघांमध्ये जे घर्षण व्हायले तर त्याचा कोएफिशियंट हा कशानं दाखवतो आपण, μsनं. आणि हा कोएफिशियंट चेंज होऊ शकतो अकॉर्डिंग टू द रोड सरफेस किंवा टायर सरफेस. तर अशा प्रकारे या ठिकाणी लो स्पीड म्हणजे असताना त्या ठिकाणी स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्सची डायरेक्शन कुठे, अलॉंग द रोड, कुठे, इन अपवर्ड डायरेक्शन. त्याच ठिकाणी पहा सेकंड केसमध्ये ज्यावेळेस स्पीड ही मॅक्सिमम आहे. आता स्पीड मॅक्सिमम म्हणजे आपण तोच फॉर्म्युला जो आहे कोणता, V इक्वल्स टू √RG tan θ, ज्याला आपण सेफ स्पीड म्हणतो. तर त्या ठिकाणी आपण V2 कसं दाखवला, ग्रेटर, कोणाच्या, √RG tan θ. म्हणजेच काय, या ठिकाणी पहा मी एक फिगर ड्रॉ केली, ही व्हेकल आहे. आता या ठिकाणी जो सेंट्रिफ्युगल फोर्स आहे, ओके, तर हा सुद्धा मग कसा असेल, ॲटोमॅटिक ग्रेटर, कारण गाडी ही जास्त व्हेलॉसिटीनं चालली म्हणजे तिचा आउटवर्ड जाणारा जो फोर्स आहे त्या ट्रॅकवर, तर तो सुद्धा कसा ॲक्ट होईल, जास्त, कोणाच्या कम्पेअरमध्ये, एन साइन थिटाच्या. म्हणजे काय केस सांगितली,
V2 स्क्वेअर अपॉन आर इज ऑलवेज ग्रेटर दॅन वॉट एन साईन थिटा. एन साईन थिटा कोणाचा कंपोनंट आहे? नॉर्मल रिॲक्शनचा. कोणत्या डायरेक्शनमध्ये? इट इज अ डायरेक्टिंग टुवर्ड द सेंटर ऑफ द वॉट दॅट बँक रोड. ओके, तर त्या केसमध्ये आता त्या ठिकाणी स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्सचं जे डायरेक्शन आहे ती कुठं असणार आहे? तर ती डायरेक्शन अलॉंग द रोड आणि डायरेक्टिंग टुवर्ड द सेंटर ऑफ दॅट ट्रॅक किंवा डाऊनवर्ड डायरेक्शनला. कुठं? अलॉंग द रोड अँड डायरेक्टिंग इन डाऊनवर्ड डायरेक्शन. कोणाची डायरेक्शन असणार आहे ती? दॅट इज द डायरेक्शन ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन फोर्स. ओके, म्हणजे आणि याही केसमध्ये जसं इथं सांगितलं की स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स इज ऑलवेज ग्रेटर अँड इक्वल टू म्यूएस इन टू एन. याही केसमध्ये सेम आहे की स्टॅटिक फ्रिक्शनल जो आहे तर तो फ्रिक्शनल फोर्स जो आहे तो ग्रेटर अँड इक्वल असतो कोणाच्या? म्यूएस इन टू एन. तर हे जे पूर्ण सांगितले ते या सगळ्या याच्यामध्ये एकच सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा की इथं स्पीड कमी घेतली म्हणजे ॲटोमॅटिक त्या ठिकाणी लागणारा जो सेंट्रीफ्युगल फोर्स आहे तो सुद्धा कमी लागेल. ओके, इथं स्पीड जास्त सांगितली आपण म्हणजे त्या गाडीवर जो ॲक्ट होणारा जो सेंट्रीफ्युगल फोर्स आहे तो कमी असेल कोणाच्या? एन साईन थिटाच्या. तर इकडं काय सांगितलं आपण? काय असेल? या ठिकाणी सेंट्रीफ्युगल जो फोर्स आहे तो जास्त असेल कशापेक्षा? एन साईन थिटापेक्षा. आणि इथं काय? सेंट्रीफ्युगल फोर्स कसा असणार आहे? कमी असणार आहे कशाच्या? एन साईन थिटाचे. तर या दोन केस आपण जर सॅटिस्फाय होत असेल तर ह्या दोन केस सॅटिस्फाय होत असतील तर ते डायरेक्शन ऑफ कशाची? त्या फ्रिक्शनल फोर्सची डायरेक्शन कुठं असेल? अलॉंग द रोड इन डाऊनवर्ड डायरेक्शन. ओके, तिकडं अपवर्ड डायरेक्शन आणि इकडं डाऊनवर्ड डायरेक्शन. तर हे दोन कंपॅरिझन सगळ्यात अगोदर कळाल्यानंतर याचं एक्सप्रेशन काय नाही, फक्त फोर्सला आपण रिझॉल्व करून याला डिराईव्ह करणार आहेत. तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की हे मी सांगितलेलं आणि हे सांगितलेलं कंपॅरिझन. जर हे तुम्हाला या ठिकाणी नोट डाऊन करायचं असेल तर याची स्क्रीनशॉट घ्या जेणेकरून तुम्हाला हे चांगल्या प्रकारे क्लिक होईल की हे कशा प्रकारे तुम्ही कम्पेअर केले. व्हेलॉसिटीज फाइंड करू. पहिल्या कंडिशनसाठी लोअर स्पीड लिमिट जी आहे तर त्यासाठी V1 मी अगोदर फाइंड करतो आणि नंतर सेकंड जी कंडिशन दिली अप्पर स्पीड लिमिट ती नंतर त्याचा जो फॉर्म्युला आहे V1 आणि V2चा ते मी या ठिकाणी डिराईव्ह करतो. तर सगळ्यात अगोदर आपण या डायग्रामला पाहून काय करायचं की जे फोर्सेस दिलेले आहेत वी हॅव टू रिझॉल्व दॅट ऑल फोर्सेस व्हर्टिकली अँड हॉरिझॉन्टली आणि ते रिझॉल्व करून त्या ठिकाणी आपल्याला या V1ची व्हॅल्यू या ठिकाणी इझिली भेटून जाते. तर काय करायचं सगळ्यात अगोदर आपण काय करणार आहेत पहा व्हर्टिकली आणि हॉरिझॉन्टली फोर्सेसकडे लक्ष द्यायचं या ठिकाणी. तर व्हर्टिकली अपवर्ड जाणारा जो फोर्स आहे दॅट इज एन कॉस थिटा. ओके, एनचा कंपोनंट काय? एन कॉस थिटा. तसाच एफचा या ठिकाणी स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्सचा एक जो कंपोनंट आहे तो अपवर्ड डायरेक्शनमध्ये कोणता आहे? एफ साईन थिटा. तर हे दोन्ही जे आहेत ते हे काय व्हायलेत? व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शनमध्ये त्या ॲक्ट होतात. तर त्यांच्या अपोजिट कोण आहे? एम जी. मग आपण या ठिकाणी इक्विलिब्रियम कंडिशन सांगायची असेल व्हेकलवर तर टोटल अपवर्ड फोर्स इज इक्वल टू टोटल डाऊनवर्ड फोर्स. तर अपवर्ड जाणारा कोण आहे? एन कॉस थिटा आणि एफ साईन थिटा आणि डाऊनवर्ड जाणारा फोर्स काय? एम जी. तर टोटल डाऊनवर्ड फोर्स जो जाणारा दॅट इज वॉट? एम जी इज इक्वल टू टोटल अपवर्ड काय? एन कॉस थिटा प्लस एफ साइन थिटा. तर याला आपण इक्वेशन नंबर 1 देऊ. ओके, तर अशा प्रकारे आपण व्हर्टिकली या ठिकाणी फोर्सेसला काय केलं? रिझॉल्व केलं. आता जर या व्हेकलवर किंवा कारवर हॉरिझॉन्टली जर पाहायचं झालं तर एन साईन थिटा हा डायरेक्टिंग टुवर्ड द सेंटर म्हणजे कोणता? सेंट्रिपिटल फोर्स आणि एन साईन थिटा हे कोणीकडे ॲक्ट व्हायले? दॅट इज डायरेक्टिंग टुवर्ड द सेंटर ऑफ दॅट रोड. ओके, तर रोडचा जो टर्न आहे तर त्या ठिकाणी त्याच्या सेंटरला तर त्याच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये जो एफ एसचा जो एक कंपोनंट आहे म्हणजे स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्सचा जो कंपोनंट आहे कोण? एफ एस कॉस थिटा. तर हा कुठं ॲक्ट व्हायला? त्याच्या अपोजिट डायरेक्शनला कोणाच्या? एन साईन थिटाच्या. तर एन साईन थिटा कोणाच्या डायरेक्शनने ॲक्ट आहे? सेंट्रिपिटल फोर्सच्या. म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय? एम V1 स्क्वेअर अपॉन आर प्लस कोणता आहे सोबत जाणारा फोर्स तिकडं? एन साईन थिटा इज इक्वल टू या दोघांच्या अपोज जाणारा फोर्स कोण सांगितला आपण? एफ कॉस थिटा. ओके, आता या ठिकाणी आपण पाहिलं की वरच्या इक्वेशनमध्ये एन आणि
जो FS आहे म्हणजे काय, नॉर्मल रिॲक्शन आणि फ्रिक्शनल फोर्स आपण सोबत घेतलेत. तर याही ठिकाणी काय करू आपण, याला n साईन थिटाला आणि F कॉस थिटाला सोबत ठेवू आणि mv1 ला साईडला घेऊन जाऊ. तर काय करता येईल आपल्याला पहा, n साईन थिटा इज इक्वल्स टू n साईन थिटा इकडे ठेवला, FSला तिकडे घेऊन जा, मायनस FS कॉस थिटा इज इक्वल टू mv1/r. तर याला आपण इक्वेशन नंबर 2 देऊ. तर अशा प्रकारे हे दोन इक्वेशन आपल्याला या ठिकाणी व्हर्टिकली आणि हॉरिझॉन्टली रिझॉल्व केल्यानंतर भेटले. आता आपल्याला या ठिकाणी व्हेलॉसिटी v1 काढायची म्हणून मी काय करतो, इक्वेशन 2/1. ओके, वी हॅव टू टेक आउट इक्वेशन 2/1. काय लिहिता येईल पहा, mv1/r अपॉन mg इज इक्वल्स टू, ओके, n काय दिलेले, n साइन थिटा माइनस FS कॉस थिटा अपॉन n कॉस थिटा प्लस FS साइन थिटा. ओके, तर आता या ठिकाणी आपण गेट कॅन्सल कट करू शकतो. म्हणजे आपल्याला काय भेटेल या ठिकाणी पहा, v1/r g वर जाईल, rg इज इक्वल टू n साइन थिटा माइनस FS कॉस थिटा अपॉन n कॉस थिटा प्लस FS साइन थिटा. आताच आपण जसं सांगितलं होतं की जो फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन जे आहे तर त्याची व्हॅल्यू ही कशाची इक्वल असते, μs इंटू n. μs म्हणजे काय, आपण काय सांगितलं होतं, कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. ओके, याला आपण कोएफिशियंट म्हणतो, कशाचा, फ्रिक्शनचा. तर या ठिकाणी आपण पुट आउट करू व्हॅल्यू μsची. वी हॅव टू रिप्लेस FS बाय μs n. काय येईल पहा, v1/rg इज इक्वल टू n साइन थिटा माइनस μs n कॉस थिटा अपॉन n कॉस थिटा प्लस FS रिप्लेस बाय μs n साइन थिटा. ओके, आता आपण काय करू पहा, या इक्वेशन हे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरमधून आपण n कॉस थिटाला कॉमन आउट काढू. कारण आपल्याला या ठिकाणी जे एक्सप्रेशनचं फायनल जे फॉर्म्युला भेटणार आहे तर तो आपल्याला टॅनच्या फॉर्ममध्ये पाहिजे. का तर आपण लॉगमध्ये पाहिलं की आपल्याला कॉट अँगल्स त्या ठिकाणी पाहता येत नाही, तर आपल्याला टॅन दिलेला आहे म्हणून आपण या फॉर्म्युला जो फायनल फॉर्म्युला आहे तो टॅनच्या याच्यामध्ये कन्वर्ट करू. तर यासाठी आपल्याला इथं n कॉस थिटा कॉमन आउट काढावं लागेल. तर v1/rg इज इक्वल टू, तर इथं कॉमन आउट काढा. काय कॉमन आउट घेतो मी, n कॉस थिटा. तर स्टेप काय येईल, n साइन थिटा कॉमन काढल्यामुळं या ठिकाणी n कॉस थिटानं n साइन थिटाला भागावं लागेल. n कॉस थिटा मायनस μs n कॉस थिटा अपॉन कॉमन आउट काढल्यामुळे यालाही भागा n कॉस थिटा. डिनॉमिनेटरमध्ये सुद्धा सेम n कॉस थिटाला बाहेर घ्या. n कॉस थिटाला जर आपण कॉमन काढलं तर इथं काय, n कॉस थिटा म्हणजे इथेही याला n कॉस थिटाला काय करा, डिवाइड करा, प्लस काय इथं μs इंटू n साइन थिटा. तर याही ठिकाणी n कॉस थिटाने याला काय करा, कॉमन घेतलं म्हणून डिवाइड करा. ओके, आता या स्टेपमधून आपण काय करणार आहेत पहा, n कॉस थिटा गेट कॅन्सल. ओके, त्याच्यानंतर या ठिकाणी n गेट कॅन्सल. ओके, त्यानंतर इथं n कॉस थिटा गेट कॅन्सल. याही ठिकाणी पहा n कॉस थिटा गेट कॅन्सल. त्यानंतर या ठिकाणी n गेट कॅन्सल. तर आपल्याला काय उरले ते आपण या ठिकाणी लिहून घेऊ पहा, v1/rg इज इक्वल्स टू काय उरले पहा, साइन थिटा अपॉन कॉस थिटा.
साइन थिटा अपॉन कॉस थिटा मायनस काय या ठिकाणी फक्त म्यू एस या ठिकाणी रिमेनिंग आहे, म्यू एस अपॉन डिनॉमिनेटरमध्ये काय उरले पा या ठिकाणी काही नाही म्हणजे 1 प्लस या ठिकाणी काय रिमेनिंग टर्म आहे पा म्यू एस आणि साइन थिटा अपॉन कॉस थिटा, म्यू एस साइन थिटा अपॉन कॉस थिटा. ओके, तर आता आपण या ठिकाणी काय लिहू शकतो पा V1 स्क्वेअर अपॉन आर जी इज इक्वल टू साइन थिटा अपॉन कॉस थिटाला काय लिहितो आपण टॅन थिटा मायनस म्यू एस अपॉन 1 प्लस म्यू एस ॲज इट इज साइन थिटा बाय कॉस थिटा टॅन थिटा. ओके, म्हणून आपण आता याच्यावरून आपल्याला फाइंड काय करायची या ठिकाणी मिनिमम स्पीड म्हणजे काय काढणार आपण V1 स्क्वेअर इज इक्वल टू आर जीला इकडे पाठवा आर जी इन ब्रॅकेट टॅन थिटा मायनस म्यू एस अपॉन 1 प्लस म्यू एस टॅन थिटा. म्हणून याच्यावरून आपल्याला दोन्ही साईडला जर आपण स्क्वेअर रूट घेतलं तर आपल्याला काय भेटेल या ठिकाणी मिनिमम स्पीड. म्हणजे आपण काय करणार V1 इज इक्वल टू आर जी अंडर रूट ऑन बोथ साईड घेतलं आपण आर जी अंडर रूट घ्या आर जी इन ब्रॅकेट टॅन थिटा मायनस म्यू एस अपॉन 1 प्लस म्यू एस टॅन थिटा. ओके, तर अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी मिनिमम स्पीड भेटली. तर या ठिकाणी मिनिमम स्पीड V1 इक्वल्स टू अंडर रूट ऑफ आर जी इन ब्रॅकेट टॅन थिटा मायनस म्यू एस अपॉन 1 प्लस म्यू एस टॅन थिटा. आपल्याला मिनिमम वेलॉसिटी पा काय भेटली V मिनिमम इक्वल्स टू अंडर रूट ऑफ आर जी इन ब्रॅकेट टॅन थिटा मायनस म्यू एस अपॉन 1 प्लस म्यू एस टॅन थिटा. जर आपल्याला अशी एक कंडिशन दिली की रोड जर इफ road is rough and small banked. ओके, म्हणजे रोड हा रफ आहे याचा अर्थ या ठिकाणी आपण जो म्यू एस आहे तो ग्रेटर इन इक्वल असेल. या ठिकाणी म्यू एस हा ग्रेटर इन इक्वल असेल कोणापेक्षा टॅन थिटा. ओके, म्हणजे जर म्यू एस हा टॅन थिटा एवढाच असेल तर या ठिकाणी काय होईल पा V मिनिमम इज इक्वल टू अंडर रूट ऑफ आर जी. ओके, that if we have to take out that is what same, then what that numerator will be 0, therefore 0 upon 1 plus mu s tan theta. Okay, 0 upon anything is also what 0, therefore here we have to getting the minimum velocity as a 0. ओके, म्हणजे जर आपल्याला कंडिशन दिली असेल की रोड हा रफ किंवा स्मॉल बँक आहे म्हणजे खूप कमी बँक आहे आणि रोड हा काय त्या ठिकाणी चांगलाच रफ आहे तर अशा ठिकाणी वेलॉसिटीची किती येईल त्या ठिकाणी 0. पण ही कंडिशन जर त्या ठिकाणी अप्लाय असेल तर की व्हेकल ज्यावेळेस मिनिमम स्पीडनं बँक रोडवर मूव्ह होईल तर त्या ठिकाणी आपण एक फॉर्म्युला वेलॉसिटीचा काढला. सिमिलर फॅशनमध्ये आपण या ठिकाणी आता अप्पर स्पीडसाठी काढणार आहेत. तर पहा या ठिकाणी या व्हेकलवर आपण सगळ्यात अगोदर व्हर्टिकली आणि हॉरिझॉन्टली फोर्सेस कोणकोणते आहेत पहा. तर या व्हेकलवर व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शनमध्ये एन कॉस थिटा ॲक्ट व्हायला आहे. ओके, आणि जर या व्हेकलवर आपण व्हर्टिकली आणखी जर फोर्सेस पाहिले तर या ठिकाणी डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये एम जी आहे. त्यानंतर जो स्टॅटिक फ्रिक्शन फोर्सचा जो एक कंपोनंट आहे दॅट इज एफ साइन थिटा तो सुद्धा डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये आहे. म्हणजे याचा अर्थ एम जी आणि एफ साइन थिटा दॅट बोथ फोर्सेस आर गोईंग इन डाऊनवर्ड डायरेक्शन अँड दॅट एफ n cos theta is going in upward direction. Therefore for the equilibrium condition we have to resolve that total upward force is equal to total downward force. मग आपण या ठिकाणी काय लिहिणार आहेत पहा अपवर्ड जाणारा कोण आहे n cos theta. ओके, इज इक्वल्स टू डाऊनवर्ड सोबत कोण चाललेत एम जी आणि एफ एस साइन थिटा. ओके, एफ एस साइन थिटा प्लस एम जी. तर या ठिकाणी आपण
नॉर्मल रिॲक्शन आणि फोर्स फ्रिक्शन. ओके, हे दोन्ही एका ठिकाणी आणू आणि एम जीला एक साईड घेऊन जा. एन कॉस थिटा मायनस एफ एस साईन थिटा इज इक्वल्स टू एम जी. याला आपण इक्वेशन नंबर 1 देऊ. त्यानंतर आपण हॉरिझॉन्टली त्या व्हेकलवर कोणते फोर्स ॲक्ट व्हायले ते पाहू. तर हॉरिझॉन्टली डायरेक्टिंग टुवर्ड द सेंटर एन साईन थिटा आहे. त्यानंतर परत एफ एसचा जो एक कंपोनंट आहे एफ एस कॉस थिटा, तो सुद्धा हॉरिझॉन्टली डायरेक्टिंग टुवर्ड द सेंटर आहे. म्हणजे हे दोघंही सोबतच चाललेत, म्हणून आपण या ठिकाणी समेशन ऑफ दॅट बोथ इज इक्वल टू सेंट्रिपिटल फोर्स असं सांगू शकतो. का तर दोन्ही फोर्स कुठं चाललेत, डायरेक्टिंग टुवर्ड द सेंटर. म्हणून आपण या ठिकाणी लिहू शकतो एन साइन थिटा प्लस एफ एस कॉस थिटा इज इक्वल टू एम V2 स्क्वेअर अपॉन आर. म्हणजे कोणता फोर्स सांगितला आपण या ठिकाणी, सेंट्रिपिटल फोर्स. आणि V2 का घेतलं तर आपण कन्सिडर केलं V2 ॲज अ अप्पर स्पीड. ओके, आता या ठिकाणी काय करू, आपल्याला V2 फाइंड करायचं म्हणून आपण इक्वेशन 2/1 करू. सेम जसं आपण मिनिमम स्पीडसाठी केलं होतं. काय लिहिता येईल, देअरफॉर एम V2 स्क्वेअर अपॉन आर अपॉन एम जी इज इक्वल्स टू काय लिहिता येईल पहा, एन साइन थिटा प्लस एफ एस कॉस थिटा अपॉन एन कॉस थिटा मायनस एफ एस साइन थिटा. ओके, तर अशा प्रकारे आपण काय केलं, इक्वेशन 2/1. आता या ठिकाणी काय कट होते पहा, इथे एम गेट कॅन्सल, सेम जसं आपण मागच्या एक्सप्रेशनला पाहिले. तर काय उरलं आपलं या ठिकाणी पहा, देअरफॉर V2 स्क्वेअर. आता या ठिकाणी जी वर गेल्यानंतर काय होईल, आर जी. V2 स्क्वेअर अपॉन आर जी इज इक्वल्स टू एन साइन थिटा प्लस एफ एस कॉस थिटा अपॉन एन कॉस थिटा मायनस एफ एस साइन थिटा. ओके, आत्ताच आपण जसं सांगितलं होतं की जो स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स आहे तर त्याची व्हॅल्यू ही किती असते, दॅट इज ऑफ म्यू एस इंटू एन. म्हणजे म्यू एस म्हणजे काय, कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन इंटू नॉर्मल रिॲक्शन. ही व्हॅल्यू कोणाची इक्वल असते, स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्सच्या. मग हे आपण या ठिकाणी रिप्लेस करू एफ एसला कशानं, म्यू एस इंटू एन. काय लिहिता येईल पहा, देअरफॉर V2 स्क्वेअर अपॉन आर जी इज इक्वल्स टू एन साइन थिटा प्लस म्यू एस इंटू एन कॉस थिटा अपॉन एन कॉस थिटा मायनस म्यू एस इंटू एन साइन थिटा. ओके, आपण एफ एसला काढून काय टाकलं, म्यू एस एन. आता काय करणार पहा आपण, की फॉर ॲडजस्टमेंट ऑफ दॅट फॉर्म्युला इज कन्वर्टेड इंटू टॅन फॉर्म. मग त्या ठिकाणी आपण दोन्ही न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरमधून काय करणार आहेत, एन कॉस थिटा काय करणार आहेत, कॉमन आउट काढणार आहेत. तर काय लिहिता येईल पहा, देअरफॉर V2 स्क्वेअर अपॉन आर जी. आता न्यूमरेटरमधून एन कॉस थिटा कॉमन घ्या, एन कॉस थिटा. काय उरली तर पहा, एन साइन थिटा. आपण कॉमन आउट घेतला म्हणून याला डिवाइड करा, एन कॉस थिटा प्लस म्यू एस इंटू एन कॉस थिटा. जे कॉमन घेतले त्याने इथे डिवाइड करा, एन कॉस थिटा. ओके, जसं आपण न्यूमरेटरमध्ये एन कॉस थिटा बाहेर काढला तसं डिनॉमिनेटरमध्ये सुद्धा आपण काय करणार आहेत, एन कॉस थिटा कॉमन घेणार आहेत. म्हणजे काय उरलं पहा, एन कॉस थिटा अपॉन एन कॉस थिटा कॉमन घेतलं म्हणून आपण इथं डिवाइड केली, मायनस म्यू एस इंटू एन साइन थिटा. तर कॉमन काढल्यामुळे इथे सुद्धा एन कॉस थिटानं डिवाइड करा. आता या स्टेपमधून काय काय कट होते आपण ते कट करू. एन कॉस थिटा न्यूमरेटरमधून, डिनॉमिनेटरमधून सुद्धा एन कॉस थिटा कट होईल. इथे एन गेट कॅन्सल. ओके, इथे एन कॉस थिटा, इथं सुद्धा एन कॉस थिटा. ओके, याही ठिकाणी एन कॉस थिटा, एन कॉस थिटा. त्यानंतर
या ठिकाणी सुद्धा आपल्याला एन एन गेट कॅन्सल. तर कोणकोणत्या रिमेनिंग टर्म्स आहेत आपण लिहून घेऊ. पहा या ठिकाणी देअरफॉर v2 स्क्वेअर अपॉन आर जी इज इक्वल्स टू, इथं काय उरले साइन थिटा अपॉन कॉस थिटा आणि इकडं म्यू एस, साइन थिटा अपॉन कॉस थिटा प्लस ऑफ म्यू एस. डिनॉमिनेटरमध्ये काय पहा इथं काही नाही म्हणजे 1 मायनस म्यू एस, 1 मायनस म्यू एस साइन थिटा अपॉन कॉस थिटा. ओके, आता याला आपण या ठिकाणी साइन थिटा अपॉन कॉस थिटाला काय लिहू शकतो ट्रिग्नोमेट्रीवरून टॅन थिटा. देअरफॉर v2 स्क्वेअर अपॉन आर जी इज इक्वल टू टॅन थिटा प्लस म्यू एस अपॉन 1 मायनस म्यू एस टॅन थिटा. ओके, आता आपण याला सिम्प्लिफाय करू. v2 काढायचं आपल्याला म्हणून आपण आर जीला इकडे पाठवून देऊ. म्हणजे काय होईल v2 स्क्वेअर इक्वल्स टू आर जी इन ब्रॅकेट टॅन थिटा प्लस म्यू एस अपॉन 1 मायनस म्यू एस टॅन थिटा. ओके, आता आपल्याला v2 काढायचं म्हणून आपण दोन्ही साईडला काय करणार या ठिकाणी स्क्वेअर रूट घेऊ. देअरफॉर v2 इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ आर जी इन ब्रॅकेट टॅन थिटा प्लस म्यू एस अपॉन 1 मायनस म्यू एस टॅन थिटा. ओके, तर अशा प्रकारे आपल्याला जी अप्पर स्पीड लिमिट जी आहे व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला परत लिहितो या ठिकाणी. पहा काय भेटलं आपल्याला v2 इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ आर जी टॅन थिटा प्लस म्यू एस अपॉन 1 मायनस म्यू एस टॅन थिटा. ओके, तर अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी ही अप्पर स्पीडसाठी भेटलेला आणि आपल्याला अशा प्रकारे या ठिकाणी दोन फॉर्म्युले भेटलेत. पहा एक मिनिमम व्हेलॉसिटीसाठी आणि एक मॅक्सिमम व्हेलॉसिटीसाठी, दोन्ही आपण डिराईव्ह केलेत. एक कंडिशन दिलेली आहे पहा आपल्याला, इफ म्यू एस इज इक्वल टू 0. ओके, जर म्यू एस हा 0 असेल तर दोन्ही फॉर्म्युल्यासाठी इफ म्यू एस इज इक्वल्स टू 0, तर या ठिकाणी काय येईल पहा व्ही मिनिमम इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ आर जी टॅन थिटा. आपण पुट काय करणार आहेत म्यू एसच्या ठिकाणी 0, म्हणजे पुढे लिहिण्याची काय गरज मायनस 0 अपॉन 1 प्लस 0 इंटू टॅन थिटा. म्हणजे या ठिकाणी काय येईल पहा व्ही मिनिमम इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ आर जी. ओके, न्यूमरेटरमध्ये काय उरले टॅन थिटा आणि डिनॉमिनेटरमध्ये पहा 1 प्लस 0 इंटू एनिथिंग 0, म्हणजे डिनॉमिनेटरमध्ये काय फक्त 1, लिहिण्याची काही गरज या ठिकाणी नाही. म्हणजे काय येईल आर जी इंटू टॅन थिटा. ओके, मग मिनिमम स्पीडचा फॉर्म्युला काय भेटेल आपल्याला अंडर रूट ऑफ आर जी टॅन थिटा, कधी म्यू एस हा 0 असेल. याही ठिकाणी आपण म्यू एस 0 ठेवून पाहू. व्ही मॅक्स इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ आर जी इन ब्रॅकेट टॅन थिटा प्लस म्यू एसची किंमत 0 ठेवा 1 मायनस 0 इंटू टॅन थिटा. ओके, याही ठिकाणी टॅन थिटा इंटू 0 0 आणि न्यूमरेटरमध्ये काय उरले टॅन थिटा, म्हणजे इथं व्ही मॅक्स याही फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला काय भेटणार आहे अंडर रूट ऑफ आर जी टॅन थिटा. ओके, म्हणजे जर आपण त्या ठिकाणी कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन जर आपण 0 कन्सिडर केलं तर मिनिमम व्हेलॉसिटी आणि मॅक्सिमम व्हेलॉसिटी दोन्ही किती राहतील तर अंडर रूट ऑफ आर जी टॅन थिटा.